चला ही मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये। एकीकडे संघ आपण पाहू शकतो गावदेवी गोठेकर, दुसरीकडे संघ पाहायला मिळेल गावदेवी आसनगाव। हाकेच्या अंतरावरती असणारे दोन गाव, एका म्यानामधील दोन तलवार, एका जंगलामधील दोन वाघ, एका परिसरामधील दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण आपण पाहू शकतो या शहापूरच्या नजरा या मैदानावरती आणि या मॅच मध्ये स्पेशली असतील। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो। अरे बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो। टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से, लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। 11:48 पहिला बॉल पडण्यात आलेला आहे। पॅटची एज थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल। कंप्लीट झाली आहे पहिल्या बॉल वरती आलेली सिंगल आणि एका धावेने धावफलक झाले ओपन। आदित्य पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये गोठेकर संघाकडून गोलंदाजी करत असताना, तर दिनेश आणि मयूर ही सलामीची जोडी पाहायला मिळते टीम आसनगाव कडून खेळत असताना। सलामीला हे दोन फलंदाज आले डीप मध्ये, लॉंग ऑन डीप मध्ये, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळतील, डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल। म्हणजे फील्डची व्यूहरचना अशी आहे की फुल लेनचे बॉल टाकायचं नक्की ऑफ स्टंपच्या बाहेर प्रयत्न केला जाईल। पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू। उलटाच बॉल ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय मयूरच्या बॅट मधून। या इनिंगचा पहिला ब्लास्ट, खासदार चषक ब्रँडेड षटकार। थँक्यू सो मच। षटकार आलेला आहे धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल। याच दरम्यान आपण पाहू शकतो या स्पर्धेला लाईव्ह पाहतायत याच गावातील अर्थातच बिरवाडी गावातील उद्योजक आणि समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे कल्पेश शेठ खाडे साहेब, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत। यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय डीप मध्ये, फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे। बॅक टू बॅक सेकंड इन अ रो दोन मोठे फटके पाहायला मिळाले। मागील बॉल वरती षटकार आला, मात्र या बॉल वरती दमदार चौकार। तसं प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल। ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला की याच गावातील उद्योजक आणि समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे कल्पेश शेठ विखंडे साहेबांची उपस्थिती जी मात्र आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते, त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत। तसेच आसनगाव मधील चर्चेत नाव अर्थात स्वप्नील शेठ राजपूत सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। या बॉल वरती देखील एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला आडव्या पट्ट्याने आपण पाहू शकतो जबरदस्त प्रहार। फुल लेनचा बॉल होता आणि क्रॉस बॅटेड स्ट्रोक ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे गेलाय। आलेला हा अजून एक दमदार षटकार, षटकार आलेला आहे। ड्रीम स्टार्ट स्वप्नवर्त सुरुवात जी अपेक्षित होती अगदी तेच मैदानावरती मिळालेली आहे टीम आसनगाव संघाला। मयूरच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार आपण पाहिले, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार सामील आहे। दुसरीकडे डीपी ज्याच्या बॅट मधून एक सिंगल आली आहे। थोडंसं संघ बॅकफुट वरती आदित्य आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र थोडासा बॅकफुट वरती आहे। गोटेकर संघाला कमबॅक करणं महत्त्वाचं राहील, मात्र कशा प्रकारे तो कमबॅक होईल हे पाहणं तितकंच औत्सुक्यामध्ये। आता मात्र लॉंग ऑन मध्ये फिल्डर, डीप मध्ये मिड विकेट एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल ऑन साइडला बिहाइंड द स्क्वेअर अर्थातच फाईन लेग क्षेत्रामध्ये। यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करायचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल। 61 धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत। दिल ना उम्मीद नाकामी तो है, लंबी है गम की शाम ही तो क्या, अरे वो शाम ही तो है। इथून कमबॅक करणं महत्त्वाचं आहे। जरी 4 चेंडू चुकीचे पडले तर काय झालं, 2 चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि मी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो। हा विश्वास मैदानावरती असणं गरजेचं आहे। अगदी तो विश्वास मैदानावरती दिसलाय। डॉट बॉलची होत असताना समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते। धावफलकावरती धावा 18
बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये मयूरने हा पहिला बॉल डॉट केला, अन्यथा त्याच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार आपण पाहिलेत, नो डाऊट ॲट ऑल. त्याचं नाव देखील फार मोठं आहे आणि नक्कीच नावाला साजेशी अशी कामगिरी त्याने केली आतापर्यंत या षटकामध्ये. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका, लाजवाब एक्सटेन्शन ऑफ आर्म, एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत सीमा पार, शेवटच्या बॉल वरती आलेला हा खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 22 पाहायला मिळेल. 22 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. गावदेवी आसनगाव संघ इन ऍक्शन मध्ये, त्यांच्या विपक्षामध्ये गोठेगर संघ पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. जबरदस्त पहिलं षटक राहिलं टीम आसनगाव संघासाठी. मात्र आता दुसऱ्या षटकामध्ये जेपी अर्थातच प्रीतम जोशी आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहूया जेपीच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी होईल या षटकामध्ये. ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला की बिरवाडी गावचे उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व अर्थातच कल्पेश शेठ विखंडे साहेब देखील ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. तसेच जोंधळे कॉलेजमध्ये कार्यरत असणारे आमचे गुरुजी अर्थातच स्वप्नीलजी राजपूत सर हे देखील ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. इथे प्रीतमचं स्वागत जबरदस्त केलंय, बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज दिनेशच्या बॅट मधून आलेला दमदार स्ट्रोक, A1 क्वालिटीचा खासदार चषक षटकार. जबरदस्त जबरदस्त मैदानावरती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल टीम आसनगाव संघाकडून. 28 ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावर. बॅकफुटला आलेत मिडॉन मध्ये फिल्डर, फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. फेकी थोडीशी खराब, अन्यथा आपण पाहू शकतो इथे क्लोज कॉल जरूर असतात. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा असतील 28. 28 रन्स ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील फिल्डर, कॅचची संधी निर्माण झाली आहे, मात्र फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. थँक्यू सो मच. आलेला षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. सुरुवात जिला आपण स्वप्नवर्त सुरुवात मग तो ड्रीम स्टार्ट, अगदी ती ड्रीम स्टार्ट मैदानावरती पाहायला मिळते. टीम गावदेवी आसनगाव संघाकडून मात्र एक दुःखद स्वप्न मी म्हणेल टीम गोठेगर साठी. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करणं महत्वाचं आहे. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये असतील फिल्डर, एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती ती म्हणजेच दिनेश आणि मयूर यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही 60+ धावा बनवाल तर मात्र तुमच्यासाठी चांगला आहे. धावसंख्या 36 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे टॉसच्या वेळी सचिन सरनी उल्लेख केला की सर्व खेळाडू फॉर्म मध्ये आहेत, प्रॅक्टिस चांगली केली जाते, त्यामुळे 4 षटका आम्ही 60 धावा प्लस जाण्याचा प्रयत्न करू आणि अगदी त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी आतापर्यंत यश मिळालंय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चेंडू खाली राहिला. फुललेंचा बॉल होता ऑन साइडला स्लॉट मध्ये, मात्र ड्राईव्ह करायच्या प्रयत्नामध्ये तो मिस केला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा असतील ज्या मात्र 36 ऑन द बोर्ड, 36 धावा धावफलकावरती आपण सर्व पाहत आहात. यावेळेस स्लो फुल टॉस होता, थोडासा खोलवर डब्याचा जरूर होता आणि स्लोवर गतीचा चेंडू होता, त्याला ऑन साइडला टर्न केला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांकडे कॉल, नॉट आउट असा इशारा. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती धोक्याची घंटा जरूर होती, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2
धावेंच्या मदतीने षटक क्रमांक दुसरा मैदानावरती समाप्त होतोय। 2 षटकांची समाप्ती। धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी आसनगाव संघाची आपल्याला पाहायला मिळतीये, ती मात्र बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा। साई डिंगोरे आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचे छोटे बंधुराज गुठेकर ब मध्ये खेळतात, जयंत डिंगोरे। आता ते आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतात। लेदर बॉल क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे। खेळाडू साई मैदानावरती पाहायला मिळतो, उच्च शिक्षित आहेत, क्रिकेटचा देखील फार दांडगा अनुभव आहे लेदर बॉल क्रिकेटचा। आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कशी गोलंदाजी करतील हे पाहूया। दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त बॅटिंग करत असताना टीम आसनगाव। मयूरच्या बॅटमधून 20 धावा इंडिव्हिज्युअल 5 चेंडू खेळत असताना, तर दिनेशच्या बॅटमधून 17 धावा इंडिव्हिज्युअल 7 चेंडू फेस करत असताना। खोडप्याचा बॉल होता, ऑन साइडला वळवलाय, सिंगल कंप्लीट होईल। मिड विकेट मध्ये फिल्डर असतील, थोडेसे स्किड झाले, फंबल झाले आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल। 2 धावा कंप्लीट, 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती। साई डिंगोरे तिसऱ्या षटकामध्ये आलेत, कमबॅक करावं लागेल, कमबॅक फार महत्वाचा आहे, पाहूया कमबॅक होईल की नाही। त्यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय, मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये असतील फिल्डर। 1 धाव कंप्लीट झाली आहे, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या 41 या आकड्यावरती। सकाळपासून जर पाहिलं गेलं तर धावा या मैदानावरती बनतायत। जर एक इनिंग सोडली तर त्या एक इनिंगला वगळता चांगल्या प्रकारे धावसंख्या आणि धावगती आपल्याला नक्की पाहायला मिळते। 3 ओव्हर हाताळण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी असेल, याची आपण सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे। त्यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, डीप मध्ये फिल्डर असतील मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार आलेला चौकार। हॅलो सर, हा बोला ना सर। स्विच हिट फटका लाजवाब पाहायला मिळतोय, डीप मध्ये फिल्डर नसणार आहेत, खूप मोठी चेस फिल्डर साठी फिल्डिंग लाजवाब आहे, लाजवाब फिल्डिंग। 2 धावा कंप्लीट झाल्यात, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जरूर असेल आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 47 या आकड्यावरती। या षटकाचा जर पाहिलं गेलं विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 9 धावा आतापर्यंत जबरदस्त कामगिरी जी पाहायला मिळतीये। दुसरीकडे जर पाहिला गेलं थोडासा संघ बॅकफुट वरती आहे, तो म्हणजेच गुठेकर। अजून देखील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय, डीप मध्ये फिल्डर असतील, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पलीकडे आलेला मिड विकेटला क्लिअर करत दमदार षटकार। 50 अप, 50 धावा कंप्लीट झाल्यात, धावफलकावरती 53 धावा पाहायला मिळतील। प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी आसनगाव संघाचे। आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ गुठेगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते। कव्हरच्या दिशेला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, ड्राइव्ह करायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त। 3 षटकांचा फ्रंट फुट नो बॉल साठी 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे। ऑनफील्ड डिसिजन सर, सॉफ्ट सिग्नल काय आहे तुमचा? हा ओके, सरांनी रिव्ह्यू घेतलाय, पण
आपण ट्राय करूया. फेअर डिलिव्हरी असेल. 3 षटकांचा वाजविकेत समाप्त. धावसंख्या 53 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. टीम मीटिंग घ्यायची नाहीये, नम्रतेची विनंती असेल. टीम गोठेकर इंडिव्हिज्युअल 29 वरती खेळत असताना आपल्याला दिनेश पाहायला मिळतील, तर इंडिव्हिज्युअल 23 वरती खेळत असताना मयूर पाहायला मिळतील. 4थं षटक मार्गस्थ होईल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. एमडी स्पोर्ट्स कोसले विपक्ष वाफे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कॅप्टन. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. एमडी स्पोर्ट्स कोसले आणि वाफे संघ टॉस साठी रिपोर्टिंग करा. मिड मॅच मध्ये टॉस होणं बंधनकारक असेल. विनय पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज थोडेसे चेंज झाले. श्रीकांत शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे संघ गोठेकरचा, तर दुसरीकडे आसनगाव संघाचा मानस असेल की 60+ धावा, ज्या ते 7 धावा बनवून देखील करू शकतात. तो कारनामा आता पाहूया. त्यांनी म्हटलं अगदी तसंच केलं. 53 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे दर्शनदादा आहेत, ज्यांना वसुली किंग, मांडवली बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. अर्थखाता त्यांच्या खांद्यावरती आहे. सहसा अर्थखाता कोणाला मिळत नाही, मात्र त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी सोपवली आहे. म्हणून त्यांना मांडवली बादशाह अर्थातच वसुली किंग म्हणून ओळखले जातात ते. दुसरीकडे आमचे अशोक शेठ बेरे साहेब आहेत, जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आहेत, मामा म्हणून प्रचलित आहेत. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. तसेच ग्रामस्थ मंडळ बिरवाडी देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करू. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. सलगचे 2 चेंडू दोन्ही आपल्याला पाहायला मिळतील जे निर्धाव हाताळलेत गोलंदाज श्रीकांतने. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. येणारा प्रत्येक डॉट बॉल फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. कमबॅक करायचा असेल तर त्याला मी बोललो लो गटात, माझ्याकडे स्क्रीनशॉट पण आहे. मी त्याला बोललो पण लो गटात टाक. त्यांना बोला डायरेक्ट.
मास्टर भुवन आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती येतात। यानंतर होणारी मॅच वाफी विपक्ष एमडी स्पोर्ट्स कोसले दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय। कोसले टीम कॅप्टन आणि वाफी टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय। एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय। दरम्यान मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल साई येत आहेत, कॅच सुटली आहे। इथे धावा कंप्लीट झाल्या 2, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट होत आहेत। चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 4 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। 5व्या धावेचा अटेम्प्ट केला जातोय आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय। अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल। 4 षटकांची समाप्ती होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 60 या आकड्यावरती। 61 धावांचं एक मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो। आई गावदेवी क्रिकेट संघ असनगाव या संघाच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघ गोटेगर या संघासमोर विनंती असेल एमडी स्पोर्ट्स कोसले त्यासोबतच वाफे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे। मास्टर 60 धावा स्कोरबोर्ड वरती 61 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो। सुमित सर देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। सुमित देशमुख असतील, त्यानंतर जीपी आपल्याला पाहायला मिळतील, साई देखील असतील। अगदी पहिल्या सत्रामध्ये म्हटलं होतं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं। इथे स्कोरबोर्ड वरती धावसंख्या खूप आहे, परंतु या ग्राउंडचा विचार केला तर 4 षटकांमध्ये 70 धावा देखील चेस होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जर आपण पाहिलं तर 61 धावांचं टार्गेट नक्कीच 60-40 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या सत्रामध्ये 60% नक्कीच असनगाव संघाच्या बाजूने झुकलेली असेल, परंतु गोटेगर संघाचा विचार केला तर तो नाव देखील कुठे छोटा आहे। अनेक परिस्थितींमध्ये स्वतःला सिद्ध करणारा संघ म्हणजे गोटेगर आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। यानंतर होणारी मॅच वाफे विपक्ष एमडी स्पोर्ट्स कोसले दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस वर रिपोर्टिंग करायचे। बिगिनिंग्स मध्ये टॉस करणं अनिवार्य होतं, परंतु आपण इथे उपस्थित नाहीयेत, त्यामुळे विनंती असेल एमडी स्पोर्ट्स कोसले त्यासोबतच वाफे टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायचे। विनंती असेल निलेश किंबहुना श्रावण आपण आले असाल तर त्वरित रिपोर्टिंग करायचे। दुसऱ्या बाजूला एमडी स्पोर्ट्स कोसले टीमला देखील विनंती असेल आपण देखील आले असाल तर त्वरित आपण देखील रिपोर्टिंग करायचंय। दरम्यान उद्योजक समाजसेवक प्रतीक शेठ खाडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। अगदी कमी अवधीसाठी रोज येत आहेत, मात्र हरकत नाही, येत आहेत हे महत्वाचं आहे। त्यांचं देखील शेड्यूल बिझी आहे, तरी देखील वेळ काढून येत आहेत, त्यामुळे त्यांचं देखील काम महत्वाचं आहे। वेळ काढून येत आहेत ते पण महत्वाचं आहे। पोटासाठी सर्वजण काम करतात, जर कामाला गेले नाहीत तर पोट पाणीचं कसं होईल ते देखील बरोबर आहे। आम्ही इथे आलो नाहीत तर आम्हाला देखील पेमेंट मिळणार नाही, मग बरोबर आहे, हरकत नाही।
विनंती असेल वाफे टीम कॅप्टन त्यासोबतच एमडी स्पोर्ट्स कोसले टीम कॅप्टन आपण दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. दर्शन दादा आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनशी संपर्क साधायचा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला आई गावदेवी गोटेकर, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी आसनगाव असे दोन दिग्गज संघ पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती साई डिंगोरे, नॉन स्ट्रायकर एंड वरती जेपी, तर बॉलिंग मार्क वरती बापू. पहिला चेंडू यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू गुड लेंथ वरती हिट होतोय. थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू आत येत असताना पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवताना आपण पाहतोय. बापूचं हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल मेंडेटरी पॉवर प्लेचं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटाव्या लागणार आहेत. यावेळेस बॅटची कडा लागते. चेंडू थर्डमॅन मध्ये जात होता. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. एक या आकड्यावरती 1 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हा पहिला आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बापूच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कामगिरी केली जाते. पहिला चेंडू आलाय डॉट आणि त्यानंतर येतोय हा सिंगल. स्ट्रायकर एंड वरती आता स्ट्राइक चेंज होत असताना पाहायला मिळेल. जेपी लेफ्टी बॅटर सध्याच्या स्थितीला खेपट्टीवरती आहे. रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला गोटेकर या संघाच्या बाजूने. यावेळेस पुल करायचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डिंग चांगली होती. दरम्यान एक धाव कंप्लीट होते. एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट होत असताना सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं थेंबे थेंबे तैसाचे. तुम्ही थेंबा थेंबाने नक्कीच तळा भरू शकता, परंतु तुम्हाला जर समुद्र भरायचा असेल तर तुम्हाला घागर समुद्रामध्ये टाकावी लागेल. अर्थात सिंगल डबलने काय होणार नाहीये. चौकार षटकार इथे येणं गरजेचं आहे. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय. थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावताना चेंडू आपण पाहतोय. येतोय हा डॉट बॉल. 2 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला बेदून बॉल चालाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. दरम्यान झाल्यात कंप्लीट 2 धावा आणि 2च धावेंवरती समाधान मानावं लागतंय. चांगली अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला उभारण्यामध्ये यश काही मिळत नाहीये. चेजिंग करत असताना गोटेकर संघाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण बापूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याला देखील माहिती आहे समोर एक बल्लाढ्य संघ आहे. 61चा टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक जर कंजूसीने टाकलं तर आमचा संघ पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती येईल. इथे सिंगल धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. लॉंग ऑफला चेंडू गेला होता, त्यानंतर फेकी झाली होती. चेंडू नॉन स्ट्रायकर एंड वरती आला, परंतु कलेक्शन काही करता आलं नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय पहिलं. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे बिनबाद 6. मास्टर पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 6 अशी धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला 18 चेंडूंमध्ये
विजयासाठी अजूनही 55 धावांची गरज असेल. आता मोठे फटके यावे लागतील. या 3 षटकांमध्ये प्रत्येक चेंडूवरती आक्रमक कामगिरी होणं गरजेचं आहे. दरम्यान शफल झाले होते, डान्सिंग डाऊन द विकेट, खोलवर टप्पाचा चेंडू होता, त्याला यॉर्कर लेंथ मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा घ्यायचा प्रयत्न होता. दरम्यान धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतो इथे बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला झटका 7 या आकड्यावरती. साई डिंगोरे बॅक टू द पवेलियन. थँक यू सो मच डीजे मास्टर. विनंती असेल एमडी स्पोर्ट्स कोसले टीम कॅप्टन, वाफे टीम कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. नक्कीच उल्लेख करणं गरजेचं. भैरवा स्पोर्ट्स मिंगळपाडा संघाचं देखील ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम अशी खेळपट्टी पाहायला मिळते, त्यासोबत आउटफील्ड देखील चांगली पाहायला मिळते. यामध्ये विशेष असं सहकार्य संपूर्ण भैरवा स्पोर्ट्स मिंगळपाडा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक आणि उल्लेख करणं गरजेचं, कारण प्रत्येक घटकाच्या माध्यमातून जे मात्र आपण पाहतो मदत केली जाते आणि प्रत्येक घटक ज्यावेळेस मदत करतो त्याच वेळेस एक पूर्ण प्रकारे मी म्हणेल आयोजन होतो. कारण 1 लाख तुम्हाला जर आकडा पाहिजे असेल तर त्यामध्ये देखील 99,999 ला एका आकड्याने वाढवावं लागतं. त्याच वेळेस 1 लाखाचा आकडा जो मात्र प्राप्त होतो. त्यामुळे प्रत्येक घटकाचं उल्लेख करणं गरजेचं, ज्या घटकाच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतो क्रीडा स्पर्धा होते. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन ला क्लिअर करत ओव्हर द बॉलर हेड, बॉल सीमा पार. लॉंग ऑन क्लिअर करत असताना संघर्षाचा बिजू वाजवणारा हा येतोय षटकार. विनंती असेल सामना 1 मिनिट थांबवायचं. 1 मिनिट सामना थांबवायचं. षटकार पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. सामना सुरू करू शकता. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थ. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने यॉर्कर लेनचे चेंडू जे मात्र टाकले जात आहेत. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. लक्ष थोडशा प्रमाणामध्ये मोठं आहे. समीकरण 15 चेंडूंमध्ये अजूनही 48 धावांची गरज. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती गोटेकर संघ पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला आले, त्यानंतर कट करायचा प्रयत्न होता. लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. चेंडू चालला होता पॉइंट रिजन मध्ये. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. इथे सिंगल डबलने काम चालणार नाहीये. तुम्हाला जर मोठा पल्ला गाठायचे, मोठी धावसंख्या चेस करायची आहे तर आता चौकार षटकार मारावे लागतील. श्रावण यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम श्रावण दादा, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागते आणि सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शहापूरचं नाव आदराने घेण्यास भाग पाडलंय, तर त्यामध्ये एक नाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो, ते म्हणजे श्रावण डोंगरे आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम श्रावण दादा, आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत आहे. एक हसता चेहरा ज्याच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतो, त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. इथे वाईट +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 17 धावा स्कोरबोर्ड वरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये समीकरण अजूनही खूप सारा अवघड आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. श्रेयसदा वेखंडे ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आदर्श स्तंभासारखी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, प्रयोग आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. दरम्यान एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 आकड्यावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. अजूनही एका चेंडूचा खेळ या षटकामधील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आव्हान आपल्याला पवन पाहायला मिळतील. A1 पवन. यावेळेस पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. सातत्याने नशीब साथ देताना पाहायला मिळतोय गोटेकर संघाचं. इथं फिल्डिंग चांगली होतीये. दरम्यान नो+2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील.
टीमची टोटल जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. नोचा चेंडू फ्रेडच्या चेंडूवरती कशी कामगिरी होईल हा देखील पाहण्याचा मोठा प्रश्न असेल. विनंती आहे कोसली टीम कॅप्टन आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायचंय. श्रावण आपल्याला विनंती आपण एका षटकाच्या आधी ड्रेसिंग करून यायचंय कारण आपल्याला टॉस देखील करायचंय. 21 धावा स्कोरबोर्ड वरती. फ्रीडचा चेंडू फ्रीडच्या चेंडूवरती कशी कामगिरी होईल हे पाहणं महत्वाचं. दरम्यान फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर आले. फ्री हिटचा चेंडू होता. कॅच कंप्लीट होते आणि त्यासोबतच फेकी चांगली होती आणि टेक देखील चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान सिंगल एक्झिक्यूट होती. सिंगलच्या मदतीने 22 रन ऑन दी स्कोरबोर्ड समीकरण पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजून 39 धावांची गरज. आता आठवत असेल पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये 38 धावा आल्या होत्या. त्याच इथे शेवटच्या 2 षटकांमध्ये गोटेगर अ या संघाला बनवायचे. स्कोरबोर्ड वरती समीकरण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज. वासुदेव यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम वासुदेव दादा, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहणार आहोत. एमडी स्पोर्ट्स कोसले विपक्ष वाफे असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला टीम मॉडेल घ्यायचं नाही. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. वासुदेव आपल्याला विनंती आपण या षटकाच्या समाप्ती आधी यायचंय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. कॅच होती कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. अगदी हवेच्या झोक्याने पत्त्याचं गळ डासावं अगदी त्याच प्रकारे बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळतीये आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. मॅचची गोल्डन विकेट. जेपी बॅक टू दी पवेलियन. सुजल यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सुजल, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 22 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिनेशचा षटक आणि या दिनेश षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मिस्टॅम स्ट्रोक होता. लॉफ्टेड ड्राइव्ह मारायचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली. त्यानंतर मिड ऑफला प्रतिम असं झेल टिपण्यात आलं. इथे फुलटॉस चेंडू आडव्या पट्ट्याने सजवलेला फटका. बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होते. दरम्यान 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. उवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. विशेष असा उल्लेख करणं गरजेचं आहे. आमच्या सर्वांचे लाडके मनोजदादा विखंडे असतील, मनीषदादा खाडे असतील, त्यांच्या समवेत ललित दादा असतील, दर्शन दादा असतील, त्या समवेत प्रतीक दादा देखील असतील. या सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. प्रफुल्ल दादा असतील, यांची देखील मेहनत आपण पाहतो या क्रीडा स्पर्धेसाठी. उत्कर्ष असतील, ते देखील सकाळपासून उपस्थित आहेत, त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. दरम्यान षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 9 चेंडूंमध्ये
31 धावांची गरज आहे. सामना अजूनही खुला आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज होती, तिथून एक षटकार आला. 9 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. समीकरण थोडस चेंज होत असताना पाहायला मिळतोय. आणि येस, केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये 8 चेंडूंमध्ये 36 धावा बनवणारा हाच संघ होता. इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल आलेत फिल्डर. पुन्हा एकदा अप्रतिम झेल पाहायला मिळते. वॉट अ कॉट. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा तिसरा झटका. फलंदाज गणेशची केस संपुष्टात. गणेश बॅक टू द पवेलियन. आठ चेंडूंमध्ये 31 धावांची गरज असं समीकरण सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. सुजल आणि राहुल ही जोडी खेळपट्टीवरती आहे. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू चालला मिड विकेटला. डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 30 धावांची गरज. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज असं समीकरण सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आणि खेळपट्टीवरती गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्रॉस द लाईन फटका सजवलाय. चेंडू चाललाय ऑन साइडला मिड विकेटला. दरम्यान पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होतीये. षटक क्रमांक 3 होतोय. समाप्त 32 धावा स्कोरबोर्ड वरती समीकरण पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. चला, विनंती असेल एमडी स्पोर्ट्स कोसले त्यासोबतच वाफे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. एका बाजूला आपण एमडी स्पोर्ट्स कोसले अर्थातच वासुदेव अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला कृष्णा बॉईज वाफे अर्थातच श्रावण डोंगरे, निलेश अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल वासुदेव त्या सोबतीला देखील आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. नाणेफेकीचं कौल जे मात्र मिड इनिंग्स मध्ये करणं अनिवार्य होतं, परंतु विनंती असेल श्रावण दादा आपण त्वरित टॉस साठी उपस्थित राहायचे, कारण कोसले टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. विनंती आहे कृष्णा बॉईज वाफे टीमचे कॅप्टन देखील आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. विनंती असेल प्रतीक दादांना. प्रतीक दादा आपण आपल्या शुभाचे टॉस करायचंय. एक हसरा चेहरा म्हणजे प्रतीक दादा, परंतु कधी कधी व्हायलेंट होतात, कधी कधी सायलेंट असतात, कधी कधी व्हायलेंट होतात. हरकत नाहीये. इथे आपण पाहतोय काटेकी टक्कर असेल. एका बाजूला एमडी स्पोर्ट्स कोसले संघ अर्थात कोसले संघाची स्टारकास्ट इन ऍक्शन मध्ये, दुसऱ्या बाजूला वाफे संघ अर्थातच निलेश असतील, त्यानंतर श्रावण असतील, हे देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस होतोय कंप्लीट. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एमडी स्पोर्ट्स कोसले या संघाने फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी कृष्णा बॉईज वाफे या संघाला. दोन्ही संघांना असेल ऑल द बेस्ट खेळाच्या दृष्टिकोनातून. वाफे टीमला विनंती आपण खेळाडू कक्षाजवळ यायचे, त्यासोबतच कोसले टीमला विनंती आपण देखील स्टेज जवळ यायचे, पूर्ण स्क्वॉडनी स्टेज जवळ यायचे. या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची आहे. इथे आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज असताना हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान या चेंडूवरती एकंदरीत 2 धावा एकवटामध्ये यश मिळतोय. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे फुग्यावरती टिचकी मारावी आणि त्यातून हवा निघावी, अगदी त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी झाली होती, परंतु पहिल्या षटकामध्ये या मॅच मधून हवा निघली होती. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. डाऊन दी बॉल वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते. कॅच जी मात्र सुटलेली पाहायला मिळतीये. इथे कॅच पकडणं महत्वाचं होतं, कारण नक्कीच मॅच तुमच्या हातामध्ये, तरी देखील ही कॅच तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडंट देऊन जाते. कारण पुढच्या मॅच मध्ये जर चेंडू हवेमध्ये असला तर एक शंका निर्माण होत असते की कॅच मी मागच्या वेळेस सारखी सोडणार तर नाही, आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही 100% एफर्ट टाकणं गरजेचं आहे.
फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक 2 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होती. चेंडू चालला लॉंग ऑफ मध्ये. दरम्यान सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. एका चेंडू मध्ये 25 धावांची गरज असेल. फक्त आणि फक्त औपचारिकता आपण पाहतो या मॅच मध्ये शिल्लक आहे. गंगारोड संघ देखील अगदी दिलेल्या टाइम मध्ये उपस्थित आहे, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडू मिस्टँग पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल आलाय. फिल्डर कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव या संघाने. अभिनंदन टीम आसनगाव. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत आई गावदेवी गोटेगर संघाला. अप्रतिम अशी कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. विथ द बॅट दिनेश यांच्या माध्यमातून 12 चेंडूंमध्ये 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला मयूरच्या माध्यमातून 11 चेंडूंमध्ये 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. पवनच्या माध्यमातून 1 चेंडूमध्ये 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या इनिंगचा विचार केला दिनेश यांच्या माध्यमातून 2 विकेट्स कॅरी झाल्या.